एक माझ्या जीवनातील अविस्मरणीय हा दिवस राहणार आहे। याचं कारण काय आहे की आज योगायोग म्हणा, आज कामगार दिवस आहे, आज महाराष्ट्र दिन आहे, आज बुद्ध पौर्णिमा आहे। ह्या तीन मोठ्या घटनांमध्ये माझी एक लहानशी घटना मला वाढदिवस आहे। जे वाढदिवस माझ्या आयुष्यामध्ये 52 वर्ष पूर्ण केली आहे, परंतु असा वाढदिवस मी अद्याप स्वतः साजरा केला नाही, माझ्या कुटुंबियांनी साजरा केला नाही किंवा कोणत्या शाळेमध्ये साजरा केला नाही। त्याचं श्रेय आमच्या शाळेचे मुखिया आदरणीय नरेंद्र सरांना जाते आणि त्यांचे सहकारी त्यांनी सुद्धा तेवढंच हातभार या कार्यक्रमासाठी लावला। त्यामुळे मी पहिल्यांदा माझ्या मुख्याध्यापकांसह माझ्या सर्व सहकार्यांचं मी पहिल्यांदा आभार मानू इच्छितो। आज छोटेखानी निरोप समारंभ आयोजित केलेला आहे। असे निरोप समारंभ आतापर्यंत जवळजवळ या निरोप समारंभाला धरून 9 झालेले आहे। हा 9वा निरोप समारंभ आहे। परंतु यापूर्वी मी येल्ला येथे होतो। मॅडमनी आत्ताच त्या येल्लाचा उल्लेख केला। 7 वर्ष घालवली त्या ठिकाणी। 7 वर्ष देऊन 7 वर्षाची अविरत सेवा देऊन मी वेलगूर केंद्रामध्ये शिवलिंगपूरला आलो। मी जेव्हा तिथून येत असताना माझे जे विद्यार्थी होते, माझ्या वर्गातले विद्यार्थी नव्हे, माझ्या पूर्ण शाळेतले विद्यार्थी येताना मला सोडायला तयार नव्हते। सर जाऊ नका, सर जाऊ नका, सर जाऊ नका। आता असे म्हणणारे विद्यार्थी सुरुवातीला काही दिवस त्यांचा फोन आला, व्हिडिओ कॉल केले, परंतु आता त्यांचा एकही कॉल येत नाही। हा, आज आले, नक्की आले, आज 5-6 कॉल आले माझ्या विद्यार्थ्यांचे। पण आधीचा जो त्यांचा हुरूप होता, सर आमचे जाऊ नये, ते आता जवळजवळ विसरायला लागले। साहजिकच आहे, मी त्यांच्यासाठी आवडता होतो, पण माझ्याही पेक्षा चांगले शिक्षक त्या ठिकाणी गेले असल्यामुळे मला ते विसरले। तुमचं हेच होणार आहे। तुम्हाला वाटत असेल की 5 महिने या ठिकाणी होतो, जे चांगलं केलं किंवा वाईट केलं हे तुमच्या ध्यानीमध्ये आहे। जे चांगलं केलं, ज्यांना मी चांगलं केलं असं वाटत आहे की त्यांना वाटत आहे की सर जाऊ नये, परंतु एक निसर्ग नियम आहे, येतो तो जातो, येतो तो जाण्यासाठी असतो। प्रत्येक गोष्ट नश्वर आहे, प्रत्येक गोष्ट नाशिवंत आहे, प्रत्येक गोष्ट संपण्यासाठी आहे। तर या ठिकाणी मी इथून जात आहे, काही असं काही दूर जात नाही, दिल्ली मुंबईला काही जात नाही आहे। मी कुठेही गेलो तरी वेलगूर केंद्रामध्ये जातो आहे। आणि काल कोणत्याही कामासाठी मला वेलगूरला यावंच लागेल, काय दूर नाही आहे। सरांनी सुद्धा अपेक्षा व्यक्त केली की समजा जर असा काही योग आला की सरांना इथेच बोलू, हा तुमचा मनाचा मोठेपणा आहे। मला पुन्हा इथे येण्याची जी तुमची मनातली जी इच्छा आहे, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे। बघा, मी अध्यापन करत असताना त्या दिवशी सुहासिनी म्हणे, सर तुम्ही खुर्चीवर काऊन नाही बसत? मी कधीच 5 महिन्यात खुर्चीवर बसणं मला जमलंच नाही। आत्ता ऑफिसमध्ये आचार्य सर म्हणाले बैठवला, मला जमलंच नाही, काऊन मला बसूनच जमतच नाही। वय झालं माझं 52 वर्ष आहे, मी सडपातळ बारीक सारीक असल्यामुळे वाटत नाही। माझ्या वयाचे लठ्ठवाले ते 60 वर्षाचे मुलगे दिसून राहिले। माझ्या वयाचे 52 वर्षाचे जे लठ्ठ असतात ना, हे पक्के मुलगे दिसून राहिले, पण मी बारीक सारीक असल्यामुळे वाटत नाही। तर ह्याही वयात मला बसणं जमत नाही। सरांनी आता उल्लेख केला, आचार्य सरांनी म्हटलं 5 महिन्यामध्ये माझा वर्ग बाजूलाच आहे म्हणाले, परंतु काही ना काही ते करताना दिसले। मी काही ना काही करत असतो, काही ना काही, ते चांगलं असेल किंवा वाईट असेल, चांगलं असेल तर त्याची प्रशंसा होते, वाईट असेल तर 2 शब्द ऐकायला मिळतात आणि त्याच्यातून शिकायला मिळते। महत्वाचं म्हणजे वाईट करा, कारण वाईट केलेला माणूसच चांगलं करू शकतो। मी सुद्धा एकेकाळी वाईट माणूस होतो 8-10 वर्षापूर्वी, परंतु तो जो डाग आहे, तो डाग मी माझ्या करणीने पुसला ना, माझ्याच कर्तृत्वाने पुसला। तो जो वाईट जो डाग लागला, जसं पांढरा शर्ट आहे माझा, पांढऱ्या शर्टावर काळा डाग आहे, त्याला जर घालवायचं असेल तर सर्फ एक्सेल लावाच लागतं, रिन साबण लावाच लागतं, तेव्हा तो काळा डाग जातो। तसं माझ्या करणीने मी तो माझा काळा डाग घालवला। आज मी 4 लोकांसमोर माझा काला जसा टाईट करून मी मान वर करून आहेत माझे काही
जुने काही ओळखीचे आहेत त्यांना अजूनही वाटते की हा असाच आहे, असाच नाही आहो, मी काहीतरी आहो, काहीतरी वेगळा आहो, हे मला का गॅरंटी आहे? मी इतरांपेक्षा नावाने राहणार आहे हे मला गॅरंटी आहे. मी जर काही 100 काम करत असेल तर त्याच्यात 10 चांगले आहेत, बरेच आहे 90 वाईट असते. परंतु या ठिकाणी तुम्ही मला प्रेम दिलात आणि भुकेचे टाइम झालेला आहे, मुलं जातो म्हणत होते, भूक तर लागली आहे, तरी बघा मुलं तसे एक आवाज न करता माझ्या शब्दाकडे लक्ष दिलेले आहे. हा तुमचा प्रेम आहे, भुकेला मानून तुम्ही इथे बसलेला आहे.